मित्रांनो, आज आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असलेल्या राधानगरी तालुक्यामधल्या ओळवण या गावी जाणार आहोत। इथे दाजीपूर हे अभयारण्य आहे आणि याची आपण व्हिजिट करणार आहोत। हॅलो, गुड मॉर्निंग। आज मी दाजीपूर अभयारण्याला व्हिजिट करायला जाते। आता आम्ही तिकडे तिकीट ज्यावेळी काढली तेव्हा एवढा लाईट चालू त्याच्यामुळे आम्हाला व्हिडिओ शूट करता आला नाही। आता सकाळचे 6:15 वाजलेत आणि आम्ही तिकीट ईच पर्सन 50 रुपीज असे तिकीटचे चार्जेस आहेत। आम्ही 5 जण आहोत। तिथून तिकीट काढून जवळजवळ आम्ही 1 किलोमीटर आतमध्ये आलोय आणि इथे मेन गेट आहे। इथून आता आमची जीप जाणार आहे। तुम्ही पाहू शकता आमची जीप तिकडे आहे। तिकीट खाली काढलं होतं आणि इथे तिकीट चेक होतं। आपले जे तिकीट्स आहेत ते तिकीट इथे चेक होतात। हे चेकपोस्ट आहे इथला आणि हा इथे एंट्री गेट आहे। इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे। दाजीपूर अभयारण्यामध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्याला तिकीट काउंटरवर तिकीट घ्यावे लागतात आणि या तिकीट काउंटरचं टायमिंग सकाळी 6 ते 2:30 वाजेपर्यंत आहे आणि हे अभयारण्य संध्याकाळी 5 वाजेपर्यंत उघडं असतं। आपल्याला दाजीपूर जंगलामध्ये फिरण्यासाठी ही अशी ओपन जीप हायर करायला लागते। जर आपण राधानगरीपासून ही अशी जीप हायर केली तर ते 3000 चार्जेस घेतात आणि दाजीपूरच्या जंगलाचं जे मेन एंट्री गेट आहे तिकीट काउंटर तिथून जर आपण जीप घेतली तर 1800 चार्जेस घेतात आणि ही अशी पूर्ण ओपन जीप आहे। फायनली आमची जंगल सफारी स्टार्ट झाली आहे। ही एक ओपन जीप आम्ही हायर केली आहे आणि हे जे ओपन जीपचे दादा आहेत ते आम्हाला गाईड पण इथली सगळी माहिती पण देत आहेत जंगलची। आणि माझ्याबरोबर माझा ग्रुप आहे, अमृत, कस्तुरी, वैभव, आमची छोटी जेरी। खूप मस्त वाटतंय। एक वेगळा एक्सपिरियन्स आहे हा। फर्स्ट टाइम असं मी ओपन जीपमधून ट्रॅव्हल करते। अजून तरी आम्हाला काही ॲनिमल पाहायला मिळालेले नाही आहेत। आता पुढे बघूया काय कोणते ॲनिमल दिसत आहेत आपल्याला। दाजीपूर अभयारण्याला राधानगरी अभयारण्य असंही म्हणतात। हे कोल्हापूर शहरापासून 74 किलोमीटर आहे। म्हणजे इथे यायला आपल्याला जवळजवळ 2 तास लागतात आणि सह्याद्री पर्वताच्या घनदाट जंगलामध्ये वसलेलं हे अभयारण्य आहे। इथे रानगवा हे प्रमुख आकर्षण आहे आणि युनेस्कोने 2012 मध्ये या अभयारण्याचा इंटरनॅशनल हेरिटेज लिस्टमध्ये इन्क्लूड केलेला आहे। सो मी आता दाजीपूर जंगलाच्या आतमध्ये आहे। इथे माझ्या आजूबाजूला तुम्ही पाहू शकता पूर्ण घनदाट जंगल आहे आणि आम्हाला एकच प्राणी पाहायला मिळाला आहे, अजून नाही मिळाले। सकाळची वेळ आहे, आता फक्त 7:30 वाजलेत, पण इथला हा एक्सपिरियन्स खूप छान। सो ही जंगल सफारी टोटल 18 किलोमीटरची आहे। आम्हाला जवळजवळ अर्धा तास झाला आहे आणि या अर्ध्या तासामध्ये आम्ही एक रानगवा पाहिला आहे। मी आता वाघाचे पाणी या पॉईंटच्या इथे आली आहे। थोडं असं चालायचं आहे आणि इथे हा असा वॉच टॉवर आहे, खूप उंचावर बांधला आहे। आम्ही आता चालत इथे वरती जाणार आहोत। या अभयारण्यामध्ये आपल्याला 35 प्रकारचे वन्य प्राणी, 235 प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजाती आणि जवळजवळ 1800 प्रकारच्या वनस्पती पाहायला मिळतात। राधानगरी मेन सिटीमध्ये आहे आणि इथे बायसन होमस्टे म्हणून आहे आणि बायसन होमस्टे बरोबर त्यांचे हे जे फिरोज दादा म्हणून आहेत, फिरोज गोलंदाज, त्यांची ही जीप आहे। ही जीप आम्ही हायर केली होती। इथे यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे। जर तुम्ही कधी इकडे आलात तर तुम्ही ही गाडी बुक करू शकता आणि हे ड्रायव्हर पण होते आमचे आणि हे खूप चांगले गाईड होते। म्हणजे आम्हाला तिथल्या पूर्ण झाडांची माहिती, त्याच्यानंतर जंगलाची माहिती, प्राण्यांची प्रॉपर माहिती दिली। प्रत्येक स्पॉटला आम्ही गेल्यानंतर तिथल्या त्या स्पॉटचं काय इम्पॉर्टंट आहे हे सगळं आम्हाला प्रॉपर सांगितलं। तर तुम्ही जर कधी दाजीपूरला येणार असाल किंवा व्हिजिट करणार असाल तर तुम्ही यांना नक्की कॉन्टॅक्ट करू शकता। यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे। थँक्यू दादा।